नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. तिसरीतील विद्यार्थ्याचा हात चावला, गळा दाबला, शिक्षकांचा भयंकर प्रताप. अहिल्यानगरात खळबळ. शिक्षक ही गुरु असतात, त्यांचा आदर ठेवला पाहिजे आणि शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना मुलासारखं वागवलं पाहिजे असं सांगितलं जातं. मधल्या काळात शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना बेदम चोप देण्याच्या घटना घडत होत्या. त्यामुळे या शिक्षकांना चाप लावण्यासाठी कडक कायदे करण्यात आले, पण काही शिक्षक सुधारण्याचं नावच घेईनात. अहिल्यानगरमधील एका धक्कादायक प्रकारानंतर त्याची पुन्हा एकदा प्रचिती आली. एका चिमुकल्या विद्यार्थ्याचा हात शिक्षकाने चावल्याने खळबळ उडाली. अहिल्यानगर शहरातील एका खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत धक्कादायक प्रकार उघडकीस आला. शाळेच्या प्राचार्यांनी इयत्ता तिसरीतील 8 वर्षीय विद्यार्थ्याचा हात चावल्याचा आणि त्याचा गळा दाबून काही सेकंद हवेत उचलून धरल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात प्राचार्य गौतम बहादुर्गे याच्या विरुद्ध बाल न्याय अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. 8 वर्षीय विद्यार्थ्याचे वडील सोनल शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार शाळेत वर्गातील काही विद्यार्थ्यांमध्ये भांडण सुरू असताना संबंधित विद्यार्थ्याने ही बाब वर्ग शिक्षिका ज्योती मॅडम यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर त्यांनी प्राचार्य गौतम बहादुर्गे यांना वर्गात बोलावले